आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र भूमीतील अहमदनगर जिल्ह्यामधील चिलेवाडी या गावामधील एका डोंगराच्या छोट्याशा दरीमध्ये नागेश्वर म्हणून मंदिर आहे. अतिप्राचीन मंदिर आहे. त्या मंदिरात आपण दर्शन घेण्यासाठी आणि मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर आपण आता संपूर्ण ह्या मंदिराचा परिसर आणि या मंदिरातील दर्शन घेऊया. आता आपण या ठिकाणी नागेश्वर मंदिरात काही पायऱ्या उतरून मंदिर पाहण्यासाठी निघालेलो आहोत. हे मंदिर करमाळा सिद्धटेक रोडवर करमाळ्यापासून अंदाजे 30 किलोमीटर अंतरावर एका छोट्याशा दरीमध्ये हे मंदिर आहे. तर हे मंदिर कर्जत तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात हे मंदिर आहे. चिलेवाडी या गावामध्ये हे मंदिर आहे. तर आपण या मंदिराच्या सभामंडप पाहत आहोत. आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. प्राचीन असे हे नागेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. समोरच नंदी आहे. आपण आता मंदिरामध्ये जात आहोत. या ठिकाणी आपण मंदिरावरील हे कोरीव काम पाहत आहोत. फार प्राचीन असे असणारे हे मंदिर आहे. आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत. हा मंदिराचा गाभारा आहे. शिवपार्वती हर 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 महादेव. या ठिकाणी आपण हा मंदिराचा गाभारा पाहतोय. शंभू महादेवाचे दर्शन घेऊन आपण आता या ठिकाणी मंदिरातील सभामंडप आहे. सभामंडपामध्ये काही देवदेवतांचे फोटो आहेत, मूर्ती आहे. या ठिकाणी शंकर पार्वतीची मूर्ती आहे, हे आपण पाहतोय. समोरच नंदी आहे. नंदीचे दर्शन घेऊया. या ठिकाणी काही देवदेवतांच्या मूर्ती आहेत, त्याचे आपण दर्शन घेऊ. मंदिराचा सभामंडप पाहतोय. या ठिकाणी गणेशाचे दर्शन घेऊया. फार प्राचीन असे हे असणारे नागेश्वर मंदिर आहे. तर आता आपण मंदिराचा बाहेरचे परिसर पाहूया. या ठिकाणी छोटंसं धरण आहे आणि धरणालगतच हे नागेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी प्रसाद ही असते. आपण या ठिकाणची प्रसादाची भट्टी पाहत आहोत आणि हा मंदिराचा सभोवतालचा संपूर्ण परिसर पाहतोय. अशीच प्राचीन मंदिरे, गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरून अपरिचित अशी असणारी मंदिरे जसं आहे तसं आपल्याला पाहता येतील.
असा हा मंदिराचा परिसर आहे. या ठिकाणी जाता जाता आम्हाला येशी नागेश्वर प्राचीन मंदिर म्हणून दिसल्यानंतर आम्ही या ठिकाणी हे मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. सुंदर असा हा मंदिराचा परिसर आहे. ओम नमः शिवाय.